पूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे। बंद्रे मारुती काल्हेर संघाची नंदन आणि त्याला साथ देण्यासाठी कामेश। सामना प्रेक्षकांच्या माहितीकरिता सावंदे स्पोर्ट्स सावंदे आणि बंद्रे मारुती काल्हेर ह्या दोन संघांमध्ये प्रेक्षकांना बघायला मिळेल। ऑल द बेस्ट दोन्ही संघांना विजयासाठी खूप खूप शुभेच्छा। विशाल पाटील मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक घेऊन येते। नंदन पाटील सज्ज होईल। बॉलिंग मार्कवर निश्चितच विशाल आपण पाहतोय। पहिला चेंडू लेट्स प्ले। पहिला चेंडू इनसाइड आउटचा फटका खेळलेला आहे। अतिशय जबरदस्त फटका इनफिल्डच्या वळून चेंडूला पाठवला डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषेच्या पलीकडे। वन बाउन्स 4 धावांसाठी चौकार। गुड शॉट। पॉवर प्लेचा बादशाह नंदन पाटीलच्या बॅट मधून हा अप्रतिम चौकार आलेला आहे। हे पाहतो आपण ऍक्शन रिप्ले मध्ये खूप चांगला फटका लिलया फटका खेळला होता। एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर जाणारा नंदन पाटीलच्या बॅट मधून चौकार। चौकारांशी खातं गोलतोय। धावसंख्येला सुरुवात केली आहे। वेलकम हरेश माली, आपलं हार्दिक स्वागत आहे कॉमेंट्री बॉक्स मध्ये। विशाल पुन्हा एकदा सज्ज होतोय। बॉलिंग मार्कवर समोर जाईल बॅटर नंदन, ज्याने आता चौकारणीशी आपलं वैयक्तिक खातं खोललेलं आहे। मिसटाइम फटका एसटी रक्षक झेपावते लीडिंग एज सॉफ्ट डिसमिसल। पहिला फलंदाज बाद होते। चौकाराचं प्रत्युत्तर दिलेलं आहे गोलंदाज विशाल याने। नंदन पाटील बॅक टू द डगआउट। जबरदस्त मोठा आदर आहे, पाहू शकता तुम्ही। अंदाजून बॅट चालवली होती आणि एसटी रक्षकाने कुठल्या प्रकारची चूक केलेली नाही। चांगला झेल संपन्न केला। अशा प्रकारे नंदन पाटीलला मैदान सोडावं लागलेलं आहे। धक्का क्रमांक 1 सांघिक धावसंख्या धावफलकावर 4। न्यू बॅटर रोशन क्रमांक 3 वर खेळण्यासाठी दाखल होते। रोशन मात्रे पहिल्या चेंडूवर चौकार आला। त्यानंतर असं वाटलं होतं की नंदन पाटील एक मोठ्या खेळीकडे निश्चितच वाटचाल करेल, पण प्रत्युत्तर दिलं गोलंदाज विशाल यांनी, त्याला बाद केलेलं आहे। जबरदस्त फाईट या दोन संघांमध्ये होण्याची दाट शक्यता आहे। यानंतर स्वयंभू पायगाव आणि सोनिका माता मालोडी आपण इथे उपस्थित झाला असाल तर संपर्क साधायचा आहे। तसेच जय हरी रानोली आणि दिवा स्पोर्ट दिवा आपण देखील रिपोर्ट करायचा आहे। विशाल पुन्हा एकदा सज्ज होणार आहे। बॉलिंग मार्कवर सामोर जाईल डावखुरा बॅटर नंदन म्हात्रे। रोशन म्हात्रे नंदन पाटील बाद झालेला आहे। नंदनला निश्चितच बाद करण्यामध्ये यश आलं। गोलंदाजाला अर्ली ब्रेक थ्रू त्याने आपल्या संघाला मिळून दिलेल्या आहे। बॅकफुट जात असताना कट केलेल्या चेंडूला फक्त एकच धाव पूर्ण करतोय रोशन। ऑफ द मार्क झालेला आहे। धावसंख्या पुढे सरकताना धावफलकावर 5 धावा। एका गड्याच्या मोबदल्यात पॉवर प्लेचे षटक पुन्हा एकदा सज्ज होईल। बॉलिंग मार्कवर विशाल, समोर जाईल बॅटर सलामीवीर कामेश। एक युवा खेळाडू आहे कामेश, जबरदस्त हार्ड हिटर बॅटर बंद्रे मारुती काल्हेर या संघाचा। अतिशय चांगला चेंडू होता। ब्लॉक होल मध्ये चेंडू टाकला होता। डिफेन्स करण्यासाठी भाग पडलं होतं बॅटरला। चेंडू येतो शॉर्ट मिड ऑनला। क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूला उचलणार फेकणार तोपर्यंत अवधी होता बॅटर कामेश याच्याकडे। स्ट्राइक रोटेट करण्याचे या सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकताना धावफलकावर 6।
पुन्हा एकदा विशाल सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर. लॉंग रनअप. फिल्डिंग मध्ये वारंवार बदल केला जातोय. याचं कारण म्हणजे डावी उजवी जोडी खेळपट्टीवर. पुल करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू मात्र पाहतोय शॉर्ट कव्हरला चांगला झेल संपन्न केलेला आहे. अजून एक बॅटर बाद होते. रोशनच्या खेळीचा अंत झालेला आहे. खरं तर खेळायचं होतं ऑन साईडला, चेंडू गेला ऑफ साईडला. चांगला झेल टिपला 38 सर्कल मध्ये. धक्के पे धक्का दे धक्का. दुसरा बॅटर बाद होते. बंद्रा मारुती काल्हेर या संघाचा अगदी स्वस्तामध्ये सांघिक 5 या धावसंख्येवर जबरदस्त गोलंदाजी करतोय विशाल. भाविक पाटील न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 4 वर खेळण्यासाठी दाखल झालेला आहे. 2 आघाडीचे बॅटर बाद करण्यामध्ये यश आलेले आहे गोलंदाज विशालला. आज मात्र 40+ फॉर्मॅट मधून सलगचे 2 सामने जिंकून वीर तानाजी दापोडे संघाने तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे. खूप दमदार खेळ राहिला. आज रेग्युलर फॉर्मॅट मधून पहिल्या विजयाची नोंद केली महेंद्र स्मृती वडून नवगर या संघाने. जय हनुमान पिंपळास संघाला परास्त करून. वेलकम रोनित पाटील, आपलं हार्दिक स्वागत. जयदुर्गा सुरई या संघातील एक उत्कृष्ट ऑलराऊंडर खेळाडू. पुन्हा एकदा विशाल सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर. पुन्हा एकदा एक मोठा फटका खेळायचं होतं. बॅटची कडा घेऊन चेंडू गेला शॉर्ट थर्ड मॅनला. क्षेत्ररक्षक तिथे दक्ष होता. फक्त एकच धाव मिळेल, एकापेक्षा काही नाही. आणि या सिंगलच्या मदतीने पहिल्या षटकाची सांगता झालेली आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर 2 बाद फक्त 6. जबरदस्त भेदक आणि घातक गोलंदाजी केलेली आहे विशाल याने. नंदन पाटील लवकर बाद झाला. वैयक्तिक 4 धावांचं त्याने योगदान दिलं. तर बॅटर बाद झाला रोशन वैयक्तिक 1 धावेवर. खेळतोय भाविक 1 धावेवर. कामेश खेळतोय वैयक्तिक 1 धावेवर. येणारे अजून 3 षटकं आणि या 3 षटकांमध्ये बंद्र्या मारुती काल्हेर हा किती धावांपर्यंत मजल मारेल याचं उत्तर आपल्याला या 3 षटकांनंतर बघायला मिळेल. स्पीडअप करायचं आहे, जास्त वेळ घेऊ नका मैदानाच्या आतमध्ये. पंच तशी आपण स्ट्रिक्टली वॉर्निंग द्यायचे कारण 4 षटकांसाठी तुम्हाला फक्त 20 मिनिटांचा अवधी देण्यात आलेला आहे. न भूतो न भविष्यती असा क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा पाहतो आपण. अभूतपूर्व सोहळा श्री गुरुदत्त चौटाईरवा क्रीडानगरी मानकोलीच्या ह्या ग्राउंडवर पाहतोय. स्वर्गीय महेंद्र दादा स्मृती चषक 2024. सहा धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. गडी बाद झालेले आहेत. 7 धावा आहेत. थोडंसं करेक्शन होतं. 7 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. गडी बाद झालेले आहेत 2. सतीश दुसऱ्या षटकाला सुरुवात करणार. दुसऱ्या षटकासाठी तो बॉलिंग मार्कवर सज्ज झालेला आहे. सामोरं जाईल बॅटर भाविक. उडवलाय चेंडूला. स्ट्रेट फटका खेळलेला डाऊन दी ग्राउंड. क्षेत्ररक्षक झेपावतोय. झेल सोडलेला आहे. चेंडू आउट ऑफ दी पार्क. 6 धावांसाठी षटकार. मौका भी दिया और छक्का भी दिया. 6 रन. आणि या 6 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या वेगाने भरारी घेते धावफलकावर 13. धावा. खरं तर गडी बाद होता वाचलेला आहे. नशिबाची साथ. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूया. अतिशय दर्जेदार थेट प्रक्षेपण प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून. चेंडू हातामधून निसटला, सीमारेषेच्या बाहेर गेला. नशिबाचा षटकार. बॅटर भाविकच्या बॅट मधून षटकार आलेला आहे. यंग स्टार जोडी खेळपट्टीवर आपण पाहतोय. कामेश आणि भाविक. पुन्हा एकदा सज्ज होणार आहे सतीश बॉलिंग मार्कवर. आजचा या स्पर्धेचा सलगचा हा दुसरा दिवस. फिल्डिंग मध्ये बदल केला जातोय. सतीश तयार.
बॉलिंग रॅम्पवर स्लोवर वन, धीम्या गतीने चेंडू टाकला होता. चेंज ऑफ द पेस, फसवा चेंडू टाकला होता. फलंदाजाला चकित केलेले आहे. निर्धाव चेंडूची समाप्ती. धाव संख्या स्थिर आहे. धावफलकर 13. पहिल्या चेंडूवर षटकार आला, त्यानंतर गती परिवर्तन केलं. व्हेरिएशन आणि व्हरायटी बघायला मिळते गोलंदाजीमध्ये. पुन्हा एकदा सतीश सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर. पुन्हा एकदा स्लोअर वन, चेंडू जाते डॉट. आता मात्र ही लाईन चांगली आहे, ही लेंथ चांगली आहे. फलंदाजाचा वीक झोन, वीक पॉइंट ओळखून गोलंदाजी करतोय गोलंदाज सतीश. चांगली गोलंदाजी. लगातारचे हे 2 चेंडू डॉट बॉल टाकलेले आहेत. पुन्हा एकदा अजून एक डॉट बॉल होईल का? पण पंचांचा इशारा होते व्हाईट बॉल. स्क्वेअर चेंडू, उजव्या एसटीच्या बाहेर वळणारा चेंडू होता. दिशाहीन चेंडू. एक अतिरिक्त धाव धावफलकावर जोडली जाईल. धावसंख्या वाढते धावफलकावर 14. 2 गड्यांच्या मोबदल्यात. थोडासा गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज सतीश. सज्ज होताना बॉलिंग मार्कवर. पुन्हा एकदा स्लोअर वन, चेंडूची लाईन लवकर पिक केली आणि चेंडूला फेकून दिलेले आहे सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स. 4 धावांसाठी चौकार. गुड शॉट. या चौकारच्या साह्याने आता धावसंख्या झपाट्याने पुढे सरकताना धावफलकावर 18. हे पाहू शकता तुम्ही. स्विच हिटचा हा फटका खेळला होता. रिव्हर्सचा फटका. प्रॉपर टायमिंग आणि चेंडू मात्र गेला. थर्ड मॅन सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. 18 धावा धावफलकावर पाहतोय. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. सतीश पुन्हा एकदा सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर. अतिशय चांगला चेंडू होता. जागते रवचा इशारा देणारा. फलंदाजाला पूर्णपणे बीट केलेलं आहे. बाकीचं काम यष्टीरक्षक चोख बजावतोय यष्ट्यांच्या मागे. हे पाहतो आपण. काय चेंडू टाकला होता. फलंदाजाकडे कुठल्याही प्रकारचं उत्तर नव्हतं. धावसंख्या कायम धावफलकावर. चेंडू पुल केलेला आहे. मिस टाइम फटका. क्षेत्ररक्षक दक्ष. चांगला झेल. स्क्वेअर लेग सीमारेषेवर. फलंदाज बाद होते भाविक. कनिशने झेल टिपलेला आहे आणि अशा प्रकारे तिसरा हादरा बसलेला आहे तो बंद्र्या मारुती काल्हेर या संघाला. हे पाहतो आपण. पुल करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल झालेला नाही आणि स्क्वेअर लेग सीमारेषेवर चांगला झेल संपन्न केला. तर अशा प्रकारे 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 3 बाद 18. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये कुणाल तरे. 9.00च्या सरासरीने आतापर्यंत धावा जोडलेल्या आहेत बंद्र्या मारुती काल्हेर या संघाने. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि बघूया 2 षटकांमध्ये किती धावांपर्यंत मजल मारतोय बंद्र्या मारुती काल्हेर. यानंतर जो सामना होईल स्वयंभू पायगाव आणि सोनिका माता मालोडी. दोन्ही संघ कॅप्टन आपण ताबडतोब संपर्क साधायचा आहे. स्वयंभू पायगाव आणि सोनिका माता मालोडी. स्वयंभू पायगाव संघ इथे दाखल झालेला आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. दीपक मडवी ऑल प्लेयर आपलं सहर्ष स्वागत स्वर्गीय महेंद्र दादा स्मृती चषक 2024 मध्ये. निखिल तिसऱ्या षटकाला सुरुवात करणार आहे. तिसऱ्या षटकासाठी तो बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. सामोरं जाईल बॅटर कामेश. पहिल्या षटकामध्ये विशालने धावा खर्च केल्या फक्त 7. खूप सुंदर गोलंदाजी केली. 2 गडी बाद केले होते. सतीशने मात्र धावा खर्च केल्या 11 आणि त्याने गडी बाद केला 1. चेंडू मात्र भिरकावून दिलेले आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी हा षटकार. जबरदस्त शक्तिशाली प्रहार षटकार लगावलेला आहे. हे पाहतो आपण. पंचांनी रेफर केलेले आहे. तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे रिव्ह्यू साठी. यस भीमर साठी ही मागणी केलेली आहे. फुलटॉस चेंडू टाकला होता.
रेफर केलेलं आहे. अभी हो जाएगा दूध का दूध और पानी का पानी. आणि पंचांचा इशारा आहे ते नो बॉल. भीमर चेंडूची फेक केली होती. 7 धावा एकूण या चेंडूवर मिळतील. धावसंख्या वाढते धावपलकर 25. यानंतरचा चेंडू असेल फ्री हिट. हुक करायचं होतं. चेंडू आणि बॅटचा संपर्क झालेला नाही. डाऊन द लेग स्टंप चेंडू टाकला. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक अतिरिक्त धाव अजून ऍड केली जाईल स्कोर कार्ड मध्ये. धावसंख्या वाढते धावपलकर 26. व्हाईट साठी निश्चितच रेफर केलेल्या फिल्डिंग करणाऱ्या सावंदे स्पोर्ट्स सावंदे या संघाने अभिमन्यू पाटील यांच्याकडून सावंदे स्पोर्ट्स सावंदे या संघाला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. आपलं हार्दिक स्वागत आहे अभिमन्यू पाटील. व्हाईट बॉल आहे म्हणजे फ्री कंटिन्यू असणार आहे. धावसंख्या धावपलकर 26. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. निखिल फ्री बॉल बॅकफुटला जात असताना एक चांगला अप ड्राईव्हचा फटका खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक दक्ष डीप एक्स्ट्रा कव्हरला फक्त एकच धाव मिळेल. एकापेक्षा काही नाही. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते धावपलकर 27. यानंतर स्वयंभू पायगाव आणि श्री सोनिका माता मालोडी असा सामना आणि त्याची टॉस मिड इनिंग नंतर इनिंग ब्रेक नंतर केली जाईल. पुन्हा एकदा सज्ज होताना निखिल आडव्या बॅटनं ऑन साइडला चेंडूला टर्न केलेला आहे. क्षेत्ररक्षक झपाटलेला आहे चेंडूवर. त्याच्याकडून गचाल क्षेत्ररक्षण बघायला मिळते आणि त्याचा फायदा उचलताना बॅटर कुणाल 2 धावा पूर्ण करतोय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. गुड रनिंग दोघांमध्ये. धावसंख्या वाढते धावपलकर 29. 29ला 3 खेळाडू बाद. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. वेलकम विशाल. आपलं हार्दिक स्वागत आहे. मोहित छोटू यांच्याकडून बंदऱ्या मारुती काल्लेर संघाला बेस्ट कॉम्प्लिमेंट चाललेत. आपलं हार्दिक स्वागत आहे. चेंडू मात्र सोडून दिले. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक अवांतर धाव प्लस केली जाईल स्कोर कार्ड मध्ये. तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे. पंचांना थोडासा डाऊट असल्यामुळे यस तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय पोचवलेला आहे. रेफर केलेला आहे. व्हाईट बॉल. धावसंख्या धावपलकर 30. निखिल आता मात्र निश्चित थोडंसं दबावामध्ये गोलंदाजी करताना तिसऱ्या षटकामध्ये 2 व्हाईट बॉल आणि 1 नो बॉल आतापर्यंत त्याने हाताळलेला आहे. थोडीशी दिशाहीन त्याची गोलंदाजी बघायला मिळते. खेळपट्टीवर कामेश आणि कुणाल ही जोडी 3 बॅटर बाद झालेले आहेत. धावसंख्या धावपलकर 30. निखिल पुन्हा एकदा सज्ज होतोय. गुडघे टेकले होते. बैठक शॉट खेळायचं होतं पण चेंडू आणि बॅटचं संपर्क झालेला नाही. चेंडू जातोय निर्धाव. ही लाईन चांगली आहे. ही लेन चांगली आहे. फलंदाजाला चकवा देणारा हा चेंडू होता. निखिल सज्ज होतोय. बॉलिंग मार्कवर पुल केलेला आहे चेंडूला. क्षेत्ररक्षक दक्ष आउटफील्ड मध्ये चांगला झेल. डीप मिड विकेटला बाद होते बॅटर कुणाल. कुणालच्या खेळीचा अंत झालेला आहे. धक्का क्रमांक 4. हे पाहतो आपण ऍक्शन रिप्ले मध्ये. चेंडू कुठेतरी दूर गेला होता पण मिड विकेटवर क्षेत्ररक्षक दक्ष होता. कुठल्याही प्रकारची त्याने चूक केलेली नाही आणि अशा प्रकारे धावसंख्या मात्र धावपलकर स्थिर आहे ती 30. गडी बाद झाल्यात एकूण 4.
न्यू बॅटर शरद पाटील सर्वात अनुभवी खेळाडू, एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर असं म्हटलं जाते आणि निश्चितच शरद पाटील आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे क्रमांक 6 वर खेळण्यासाठी. निखिल पुन्हा एकदा सज्ज होणार आहे. बॉलिंग मार्क वर सामोरं जाईल बॅटर शरद पाटील. हुक केलेल्या चेंडूला लॉंग लेग सीमारेषेकडे चेंडू जाते अतिशय वेगाने, पण क्षेत्ररक्षक काय फिल्डिंग बघायला मिळते. कमालीचं क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी निश्चितच 2 धावा सेव्ह करतोय. तसे क्रिकेटमध्ये एक एक धाव खूप महत्त्वाची असते. जसं आपण पाहतो इलेक्शनमध्ये एका मताला, परीक्षेमध्ये एका गुणाला, आणि क्रिकेटमध्ये एक धाव व्हेरी इम्पॉर्टंट. धावसंख्या धावपलकर 32. पुन्हा एकदा निखिल लेफ्ट आर्म राउंड द विकेट. फुलटॉस चेंडू अपॉलवर घेऊन भिरकावून दिलेला आहे. आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी हा दैदिप्यमान षटकार. शरद पाटीलच्या बॅट मधून हा षटकार आलेला आहे. पाहूया आपण रिप्ले मध्ये. फ्रंट फूटवर पुढे येत असताना जबरदस्त फटका खेळला होता आणि पाठवला होता अगदी लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे जाणारा शरद पाटील ब्रँडेड सिक्सर. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपलकर 38. शेवटचं अंतिम षटक आहे. महागडं षटक आपल्याला बघायला मिळालं निखिलचं. या षटकामध्ये भरपूर धावा खर्च केल्या निखिल याने. तब्बल 18 धावा खर्च केल्या आणि गडी बाद केला 1. 4 बाद 3 षटकांच्या समाप्तीनंतर 38 धावा धावपलकर. शेवटचं अंतिम षटक. टीम मीटिंग मैदानाच्या आतमध्ये करू नका. वीस धावा खर्च केलेल्या आहेत तिसऱ्या षटकामध्ये. महागडं षटक बघायला मिळालं. एक्सपेन्सिव्ह ओव्हर. शरद 8 धावांवर खेळतोय. कामेश खेळतोय 1 षटकाच्या साह्याने वैयक्तिक 8 धावांवर. आज नंदन पाटील लवकर बाद झाला. त्यानंतर रोशन देखील स्वस्तामध्ये बाद झाला होता. दोघांमध्ये छोटीशी भागीदारी, चमकदार भागीदारी होते 5व्या गड्यासाठी. कामेश आणि शरद ही जोडगोली. मित्रांनो आपण पाहतात स्वर्गीय महेंद्र दादा स्मृती चषक 2024 हा दिमागदार दैदिप्यमान क्रिकेटचा सोहळा. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. रोशन शेवटच्या षटकासाठी सज्ज होते गोलंदाजीच्या बोहल्यावर. सामोरं जाईल बॅटर कामेश. चांगला फटका फेकून दिलेल्या चेंडूला स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे षटकार. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला त्यावर मोहर लागली होती 6 धावांची. आणि हा पाहतोय आपण ॲक्शन रिप्लेमध्ये काय फटका खेळला होता. जबरदस्त लिलया फटका खेळला होता. स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर जाणारा कामेशच्या बॅटमधून निघालेला तुफानी षटकार. धावसंख्या झपाट्याने पुढे सरकताना धावपलकर 44. चांगला आकार येतोय धावसंख्येला. एक समाधानकारक धावसंख्या बघायला मिळते धावफलकावर. अजूनही काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावपलकावर पाहतो आपण 4थ्या षटकाचा खेळ सुरू आहे. 44 धावा, 4 गडी बाद झालेल्यात. नेल्सन फिगर. रोशन सज्ज होते बॉलिंग मार्कवर. मोठा फटका खेळायचं होतं पण प्रॉपर बॅट आणि बॉलचं कनेक्शन झालं नव्हतं. 1 धाव पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव घेण्यासाठी प्रयत्न केला जात होता पण नकार देतोय शरद. फक्त 1च धावेवर संतुष्ट. धावसंख्या वाढते धावपलकावर 45. एक चांगली धावसंख्या आता जोडताना धावपलकावर. निश्चितच अजून 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. रोशन तयार.
चांगला फटका आहे. मिड विकेट सीमारेषच्या पलीकडे पाठवलंय. कॅल्क्युलेटेड, तोलून मापून मारलेला षटकार. काय फलंदाजी करतोय शरद पाटील. 2 षटकार आतापर्यंत ठोकलेले आहेत. धावसंख्या झपाट्याने पुढे सरकताना 50 अप. 51 धाबा. अर्धशतक साजरे केलेले. पाहतो आपण ऍक्शन रिप्ले मध्ये काय फटका खेळला होता. शरद पाटील या फटक्यांसाठी जाणला जातोय आणि आता मात्र तो अतिशय आक्रमक पॉझिटिव्ह बॅटिंग करताना खेळपट्टीवर. 51 धाबा. अंतिम षटकामध्ये मात्र धाबांची लयलूट करताना आतापर्यंत रोशनने 3 चेंडूंमध्ये 13 धाबा खर्च केलेल्या आहेत. जबरदस्त हल्ला चढवलेला आहे गोलंदाज रोशनवर. वार पलटवार करताना विशेष करून शरद पाटील. यानंतर स्वयंभू पायगाव आणि श्री सोनिका माता मालोडी आपण टॉस नाणेफेक करण्यासाठी सज्ज राहायचं आणि जय हरी रानोली आणि दिवा स्पोर्ट दिवा आपण देखील संपर्क साधायचा आहे. उलटा चेंडू पुढे सरसावून खेळलेला आहे. पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय आणि चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर गेला. 7 धावा या चेंडूवर मिळतील. धावसंख्या या 7 धावसंख्येच्या मदतीने वेगाने पुढे सरकताना 58. काय फलंदाजी करतोय. डोल्यांची पारणं पेडणारी फलंदाजी मंत्रमुग्ध करून सोडलेलं आहे. शरद याने आतापर्यंत 4 चेंडूंचा सामना केलेला आहे. 3 षटकारांच्या साह्याने तो वैयक्तिक 20 धावांवर खेळतोय. सलगच्या 3 चेंडूंवर 3 षटकार लगावलेले आहेत. षटकारांची तिकडी पूर्ण करतोय बॅटर शरद. चांगल्या टच मध्ये पाहतोय. खेळपट्टीवर त्याचा चांगला जम बसलेला आहे. त्या चेंडू त्याला फुटबॉल प्रमाणे दिसतोय. 58 धाबा. पुन्हा एकदा सज्ज होताना बॉलिंग मार्कवर रोशनचा चांगला समाचार घेतला जातोय. शेवटच्या षटकामध्ये जबरदस्त त्याचं स्वागत केलं जात आहे शरद द्वारा. पुढे सरसावून खेळलेला आहे. ये लगा छक्का और गेंदबाज रह गए हक्का बक्का. सलगच्या 4 चेंडूंवर 4 षटकार. क्या बात आहे. षटकाराने डील करताना षटकारांचा व्यापारी बनलेला आहे खेळपट्टीवर शरद पाटील. ऑन फायर नाव. जबरदस्त विध्वंसक आणि विस्फोटक फलंदाजी करतोय. खेळपट्टीवर पाय रोवून आहे. अक्षरशः तग धरून आहे. धावसंख्या झपाट्याने पुढे सरकताना धावफलकावर 64 धाबा. आक्रमण आक्रमण आणि आक्रमणच बघायला मिळते. आक्रमणे बचावाचं साधन साधून मात्र जबरदस्त पॉझिटिव्ह रिप्लाय, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड अप्रोचने फलंदाजी करतोय शरद. जोरदार हिट करायचं होतं. चेंडू आणि बॅटचं संपर्क झालेला नाही, पण निश्चितच लेग बाय स्वरूपामध्ये 1 धाव आलेली आहे. धावा येवत कशा येवत धावा येणे खूप अत्यंत गरजेचं आहे. बंद्रा मारुती काल्हेर संघाच्या दृष्टिकोनातून या सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते. धावफलकावर 65. चेंडू स्ट्रेट फटका खेळलेला डाऊन दी ग्राउंड. 1 धाव पूर्ण केलेली आहे. क्षेत्ररक्षक झेपावतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. सहज अगदी 2 धावा पूर्ण करताना बॅटर कामेश. अशा प्रकारे 4 षटकांच्या अंती धावफलकावर धावा जोडलेल्या आहेत. 67 आणि 68 धावांचं विशाल लक्ष ठेवलेलं आहे हा सामना जिंकण्यासाठी सावंदे स्पोर्ट्स सावंदे या संघाला. तर नाणेफेक करण्यासाठी स्वयंभू पायगाव आणि श्री सोनिका माता मालोडी दोन्ही कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये आपण येऊन थांबायचंय. निश्चितच नाणेफेक करण्यासाठी मी सुनीलजी शेलके यांना विनंती करतोय.
हॅलो. यानंतरच्या सामन्याची नाणेफेक करण्यासाठी विनंती असेल सन्माननीय उद्योजक हरीशजी माळी साहेब, आपण या तुमच्या शुभास्ते ही नाणेफेक आपण संपन्न करणार आहोत. यानंतरचा सामना पहिल्या फेरीतील तुम्ही पाहू शकाल. एका बाजूने स्वयंभू पायगाव आणि त्यांच्या विरोधात सोनिका माता मालोडी. दोन्ही संघाचे संगणक आमच्याबरोबर जोडले गेलेले आहेत. माणकोली गावातील प्रसिद्ध आणि प्रतिथ यश उद्योजक, अत्यंत सुस्वभावी व्यक्तिमत्व हरीशजी माळी साहेब यांच्या शुभास्ते ही नाणेफेक संपन्न होत आहे. नाण्याच्या दोन्ही बाजू आपण प्रथमतः दोन्ही कर्णधारांना दाखवूयात. उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि दुसरी बाजू स्वर्गीय महेंद्रदादा चषक. कॉलिंग कोणाचं असेल? मालोडी संघाचे संगणक कॉल करतील. उद्धव बाळासाहेब ठाकरे असं त्यांचं म्हणणं होतं आणि तीच नाण्याची दर्शनी बाजू आपण पाहिली. हरीश दादा, विनंती मुख्य व्यासपीठावर स्थानापन्न व्हा. मालोडी संघाच्या संगणकाने नाणेफेक जिंकलेली आहे. दुपारचं सत्र आहे. ही स्पर्धा अत्यंत मोठी, मान सन्मान आणि प्रतिष्ठेची आहे. समोरचा संघ स्वयंभू पायगाव हा भिवंडी तालुक्यातील एक नामवंत आणि दिग्गज संघ आहे, ज्यांच्याकडे दीपक मडवी आणि इतर मॅच विनर भरपूर मोठ्या संख्येमध्ये आहेत. या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना नाणेफेक जिंकल्यानंतर औपचारिकता म्हणून तुमचा निर्णय काय? फिल्डिंग क्षेत्ररक्षण करण्याचा पारंपरिक निर्णय घेतलेला आहे. याची काही विशिष्ट कारणं तुम्हाला सांगता येतील का? आम्ही त्यांना कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू आणि चेसिंग करू. कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल आणि चेसिंग करण्याचा प्रयत्न तुम्ही करणार आहात. या हंगामामध्ये आतापर्यंत सोनिका माता मालोडी संघाचं क्रिकेट कसं राहिलेलं आहे? आतापर्यंतचा तुमचा बेस्ट परफॉर्मन्स कोणता राहिलेला आहे? आमच्या इथे चढ उतार चाललेला आहे. बघूया, या मॅचमध्ये आम्ही चांगला करण्याचा प्रयत्न करू. चढ उतार क्रिकेटमध्ये नेहमीच आपण बघत असतो आणि तीच घटना इथे सोनिका माता मालोडी संघाच्या क्रिकेट संदर्भात या वर्षात घडलेली आहे आणि या स्पर्धेतून त्यांना सूर सापडेल अशी अपेक्षा करूया. आपण जात आहोत हार्ट ऑफ भिवंडी दीपक मडवी यांच्याकडे. नाणेफेक तुम्हाला गमावावी लागलेली आहे. नाणेफेक गमावल्यानंतर सुरुवातीला फलंदाजी करतायत तुम्ही. निर्धारित 4 षटकांचा सामना आहे. समोरचा संघ मालोडी यांचाही युनिट अत्यंत चांगला आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार करताना दुपारच्या सत्रामध्ये ॲज अ कॅप्टन तुमची असेसमेंट काय आहे? किती धावा पुरेशा असू शकतात? सर्वप्रथम मी दिना पाटील साहेबांचे धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी दिली. खूप सुंदर आयोजन केलं आहे त्यांनी आणि या ग्राउंडवर खेळण्याची एक वेगळीच मजा असते. राहिला प्रश्न टार्गेट सेट करण्याचा, तर इथं आता दुपारचं सत्र आहे त्याच्या आणि हवा पण आहे, प्लस त्याच्यामुळे जास्तीत जास्त धावा करण्याचा कल असेल आमचा. निश्चित टार्गेट असं डोक्यामध्ये नाही, पण 50+ 60च्या आसपास गेलो तर तो सेफ टोटल असेल या ग्राउंडवर. गेली अनेक वर्ष दीपक मडवी यांना आपण क्रिकेट खेळताना बघत आहात आणि क्रिकेटचं इतकं चांगलं सातत्य तुम्ही ठेवलेलं आहे. माझा प्रश्न असा आहे, या मागचं रहस्य काय आहे? रहस्य एकच आहे, माझे सपोर्टर आहेत, तुम्हा लोकांचा आशीर्वाद प्रेम आहे, त्याच्यामुळे दीपक मडवी अजूनपर्यंत फिट आहे आणि हिट पण आहे. तेच, बाकी काही नाही. चांगली प्रतिक्रिया दोन्ही कर्णधारांच्या वतीने दिली गेलेली आहे. मैदानाच्या आतमध्ये खेळाच्या दुसऱ्या सत्राला ही सुरुवात होत आहे अल्पावधीतच, त्यामुळे ही नाणेफेक इकडे आपण संपन्न करत आहोत. नाणेफेक जिंकलेली आहे सोनिका माता मालोडी संघाच्या संघ कर्णधाराने. निर्धारित 4 षटकांच्या सामन्यातील पहिल्या सत्रामध्ये ते क्षेत्ररक्षण करणार आहेत. दोन्ही संघाच्या संघनायकांना विजयाच्या हार्दिक शुभेच्छा असतील. आपण जाणार आहोत थेट समोरचन कक्षामध्ये. इट्स ओ टू कॉमेंटरी बॉक्स. धन्यवाद. तब्बल 68 धावांचा इथे टार्गेट आपल्याला पाहायला मिळेल. सावंत संघासमोर हे टार्गेट सेट केले गेले भद्रावती कालेरी संघाकडून. खरं तर नंदन पाटील बाद झाल्यानंतर अडचणीत सापडलं होतं भद्रावती कालेरी संघ. मात्र कामेश आणि भाविकची पार्टनरशिप, त्यानंतर शरद याची पार्टनरशिपच्या जोरावर चांगली धावसंख्या 67 धावा धावप्लेकडे झलकलेल्या आणि 68 धावांचं लक्ष आहे. त्यामध्ये पहिलाच चेंडू पाहायला मिळतोय. निर्धाव शरद फ्रंटलाईन गोलंदाज पाहायला मिळत आहे. धन्यवाद सुभाष धुमाळ सर. वाईडसाठी इथे रिव्ह्यू नोंदवला गेलेला होता असं प्रथम दर्शनी वाटलं, परंतु मला असं वाटतं तो निर्णय पुन्हा एकदा मागे घेण्यात आलेला आहे.
सावंदे स्पोर्ट्स सावंदे आणि बंद्र्या मारुती काल्लेरा असा हा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू, अत्यंत चांगली गोलंदाजी, भेदक गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये चांगला सूर सापडलाय इथे गोलंदाजाला शरद पाटील यांना, कारण लागोपाठचा दुसरा चेंडू त्यांच्या वतीने इथे निर्धाव फेकला जात आहे. यावेळेस फुलटॉस आहे, आडव्या बॅटने समोरच्या दिशेने हॅमर केल्या. क्षेत्ररक्षक उपस्थित आहे, त्यांना कोणतीही हरकत करण्याच्या अगोदर चेंडू सीमा पार, मिळतील धावा 4, चौकार. आपण आपल्या टेलिव्हिजन रिप्ले मध्ये बघूया कशा पद्धतीने हा फटका सजवण्यात आलेला होता. हा यॉर्करचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाने निश्चितच केलेला आहे आणि त्यावर आडव्या बॅटने अत्यंत मोठा प्रहार फलंदाजाचा आपण पाहिला आणि क्षेत्ररक्षक काही हरकत करण्याच्या अगोदर चेंडू तिकडे बरकत साधली होती आणि चेंडूने सीमारेषा ओलांडली होती. हा चौकार दरम्यान आलेला आपण पाहिला. चौकाराने धावफलक इथे सुरू होत आहे. 4 धावा धावफलकावर जोडल्या गेलेल्या खरं तर आपण पाहू शकाल. विश्वास आणि विशाल हे 2 फलंदाज आहेत. या स्पर्धेमध्ये विशेषत्वाने रिव्ह्यू संदर्भात जर सूचना द्यायची झाली तर दोन्ही संघांना एक रिव्ह्यू दिला जाईल की जो तुम्ही बीमर आणि वाईड साठी वापरू शकता आणि इतर कोणत्याही क्रायसिस सिच्युएशन मध्ये पंच रिव्ह्यू घेऊ शकतात. शरदचा हा चेंडू फटका बसला, टॉप एज. यष्टीरक्षक चेंडू खाली आलेत, नंदन आणि इथे टिपला जेल. याच बरोबर फलंदाज विश्वास याचा संपला खेळ. विश्वासला विश्वास जपता आला नाही संघ कर्णधाराचा. ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये ते खेळत आहेत, 68 धावा निर्धारित 4 षटकांमध्ये बनवण्याचं टार्गेट घेऊन सावंदे स्पोर्ट्स सावंदे संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. त्यांची सलामीची जोडी इथे आताच ब्रेक झाली आहे आणि ते काम केलेलं आहे ते गोलंदाज शरद यांनी. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. शरद उंच पुरे गोलंदाज आहेत. गोलंदाज म्हणून ज्यावेळेस तुमच्याकडे अतिरिक्त उंची असते त्याचा फार मोठा फायदा गोलंदाजाला मिळत असतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्टी, मग उंचीचा जर बरोबर तिकडे बेनिफिट घेता आला गोलंदाजाला तर मग तो फलंदाजांच्या समोर आश्चर्यकारकरित्या बाउन्सर डिलिव्हर करू शकतो. आणि बाउन्सर हा असा चेंडू आहे की जर तुम्हाला तो हाताळायचा असेल तर त्याची दिशा ही योग्य असली पाहिजे. इफ यू वॉन्ट टू डिलिव्हर ए बाउन्सर इट शुड बी वेल डिरेक्टेड असं म्हटलं जातं. आजच्या दिवसातील हा अत्यंत महत्त्वाचा सामना आहे. पहिल्या फेरीतील सामना मैदानाच्या आतमध्ये आपण एन्जॉय करत आहात. बंद्र्या मारुती काल्लेर आणि त्यांच्या विरोधात सावंदे स्पोर्ट्स सावंदे. उजव्या यष्टीच्या बाहेर शफल झाले, लॉंग वे शफल. त्यानंतर इथे फॉलिंग स्विकचा फटका फलंदाजाच्या बॅटमधून आपण पाहिला. कल्पेशने सुरुवात स्वतःसाठी चांगली करून दिलेली आहे कारण अटेम्प्टेड यॉर्करला त्याने सीमारेषेच्या पलीकडे धाडलेला आहे. फार लवकर उजव्या यष्टीच्या बाहेर कमिट झाले होते आणि स्वीप्टली तिकडे गेले होते, जलद गतीने गेले होते फलंदाज. चांगला फटका कल्पेशच्या चौकारासाठी आपण पाहिला. बॅकफुटला आहे, तिथून स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर कटचा हा अत्यंत चांगला नमुना. दर्जेदार फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये फलंदाज कल्पेश करतोय. 2 चेंडूचा सामना करत असताना 400चा स्ट्राईक रेट आतापर्यंत त्याने इथे ठेवलेला आहे. 8 धावा व्यक्तिगतरित्या जोडतायत. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होत होतो. जिकडे गोलंदाजाची सरशी होईल असं चित्र असतानाच तिसऱ्या चेंडूवर त्या गोष्टीला बगल देणारा फलंदाज, चौथ्या चेंडूवर लगेचच बाद झाला विश्वास. परंतु त्यानंतर आलेलं दडपण जुगारण्याचं काम फलंदाज कल्पेशाने योग्य रीतीने केलेलं आहे. लागोपाठचे 2 चेंडू, लागोपाठचे 2 चौकार, याचमुळे धावफलक पुढे गेलं. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिला तर त्या आहेत 12. निर्धारित 68 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये चेस करतायत फलंदाजी करणाऱ्या संघाचे फलंदाज, अर्थात सावंदे स्पोर्ट्स सावंदे संघाचे फलंदाज. नाणेफेक जिंकली होती सावंदे स्पोर्ट्सने, त्यानंतर त्याने निर्णय घेतला होता क्षेत्ररक्षण करण्याचा. अलीकडे कर्णधाराने नाणेफेक जिंकल्यानंतर बऱ्याचदा क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आपण पाहिलेला आहे, परंतु त्याची कारणं तुम्हाला विशद करता आली पाहिजेत. क्रिकेट हा खेळ असा आहे जो कंडिशन्सवर फार मोठा अवलंबून असतो. ज्या पद्धतीच्या कंडिशन्स तुमच्या समोर असतात त्या पद्धतीने तुमच्या निर्णयामध्ये फ्लेक्झिबिलिटी असणं अत्यंत गरजेचं आहे. अदरवाईज क्षेत्ररक्षण करणे हा ट्रॅडिशनल डिसिजन मानला जातो. दिलीप पाटील आलेले आहेत, अत्यंत अनुभवी गोलंदाज आहेत. या पद्धतीच्या परिस्थितीमध्ये हे
उपयुक्त गोलंदाज ठरतात. पाहायचं यावेळेस दिलीप पाटील यांची गोलंदाजी कशी असेल. फुलल यांची गोलंदाजी हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. वेगवान गोलंदाजी करतात दीपक पाटील. पहिला चेंडू फुलल यांचा, ज्या गोष्टीचा उल्लेख या अगोदर आपण केला होता तीच गोष्ट मैदानाच्या आतमध्ये घडताना पाहायला मिळते. एकच धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न केला जाणार नाही. अनुभव ही तुमची ओळख बनली पाहिजे. अनुभव हा सर्वोत्तम गुरु आहे या असं या अगोदर जयवंत पाटील खरं तर सरांनी म्हटलं होतं. परंतु मला असं वाटतं त्याहीपेक्षा एक पाऊल जर पुढे टाकायचं झालं तर अनुभव ही तुमची ओळख बनली पाहिजे. आणि त्या पद्धतीची दर्जेदार कामगिरी गेली अनेक वर्ष दिलीप पाटील या खेळाडूने गोलंदाज म्हणून केलेली आहे. 13 धावा धावपलकावर स्ट्रायकिंगला फलंदाज कल्पेश. पुन्हा शफल झाले, पुन्हा अटेम्प्टेड यॉर्कर लोअर फुलटॉस मध्ये कन्वर्ट केला आणि पुन्हा स्लॉक स्वीपचा फटका दाखवला. पुन्हा निकाल त्याच पद्धतीचा. इथे मिळतील धावा 6. षटकार. हा बघा प्रिन्स मुबीजचा रिप्ले आपण आपल्या मॉनिटरवर पाहिला. अलीकडे टेनिस क्रिकेट विश्व बदललेलं आहे असं आपण म्हणतो. टेनिस क्रिकेट विश्वाला ग्लॅमर मिळालेले आहे असंही आपण म्हणतो. आणि त्यामध्ये लाईव्ह स्ट्रीमिंग पार्टनरचा फार मोठा मोलाचा वाटा आहे. ही स्पर्धा मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची. या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय दिनाजी पाटील साहेब आणि त्यांचे सहकारी मुख्य व्यासपीठावर आपण हरेशजी माई साहेबांना बघतो. त्याचबरोबर रमाकांतजी घरत साहेब, त्याचबरोबर उमाकांतजी पाटील साहेब, त्याचबरोबर नितेश सर आणि इतर मान्यवर खरं तर मुख्य व्यासपीठावर इथे आसनस्थ असलेले पाहायला मिळतात. मोठी स्पर्धा आयोजित करत असताना तुमच्याकडे पर्याप्त मनुष्यबळ असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ते मनुष्यबळाचा परिचय इथे या सगळ्या व्यक्तिमत्वांच्या वतीने आपण बघत आहात. आणखी एक मोठा फटका इथे स्वीपच्या अंदाजाने स्लॉक केलेला आहे. या चेंडूला या फलंदाजाने डिफरन्स क्रिएट केलेला आहे. कल्पेशला लागोपाठच्या दुसऱ्या चेंडूला इथे सीमारेषेच्या पलीकडे मारण्यामध्ये यश मिळालं. हा लागोपाठचा दुसरा षटकार. काय फटकेबाजी इथे केलेली आहे सावंदे स्पोर्ट्स संघाच्या या कल्पेश या फलंदाजाने. बघा ज्या पद्धतीने भिवंडी क्रिकेटमध्ये मला असं वाटतं कारिवली संघाच्या वतीने पप्या खारीक हा त्यांचा बेंडिंग स्टान्स आपल्याला दाखवतात. मोल्डिंग स्टान्स सुद्धा त्यांना आपण म्हणू शकतो. बॉडी मोल्ड करतात आणि त्यानंतर चेंडूच्या पिच पर्यंत पोहोचतात. बघा ज्यावेळेस तुम्ही शफल क्रॉस होता त्यावेळेस जयवंत पाटील नेमकं होतं काय की तुमची लेंथ बदलत नाही चेंडूची. गोलंदाजाने ज्या लेंथला चेंडू टाकलाय तीच लेंथ असते, परंतु दिशा मात्र बदलते. आणि बऱ्याचदा मग फलंदाज काय करतात की त्यांच्या बॉडी लाईनमध्ये चेंडू ठेवतात आणि त्यानंतर मग ऑनसाइड रिजनमध्ये त्या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करत असतात. आणि यामध्ये आतापर्यंत यशस्वी झालेले आहेत फलंदाज कल्पेश. 4 चेंडूंमध्ये 20 धावांची ही झंझावाती इनिंग त्यांची आपण पाहिले. चेंडू आला मॅच बॉल. समुद्रामध्ये अनंत लाटा असतात असं म्हणतात. त्यातील किती लाटा या किनारापर्यंत येऊन धडकतात त्यांना ज्या पद्धतीने महत्व आहे. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही किती मोठे फटके मारण्याचा प्रयत्न केला यापेक्षा किती वेळा चेंडूने किनारा गाठलेला आहे, सीमारेषा गाठलेली आहे हे तितकंच महत्वाचं असतं. 25 ऑन द बोर्ड. दिस इज द सेकंड ओव्हर इज इन प्रोग्रेस बिंग बॉल बाय बॉलर दिलीप. Dilip is very experienced contender, but what a great attacking batting by Kalpesh. Consecutive 2 fours and consecutive 2 sixes. दिलीप पाटील पुन्हा एकदा वळतील. कल्पेश हा फलंदाज स्ट्रायकिंगला तयार आहे. या षटकातील हा चौथा चेंडू असतील. दुपारच्या सत्रामध्ये आपण आहोत. स्पर्धेचा दुसरा दिवस. क्लीन बोर्ड त्रिफळाचित. यावेळेस पुन्हा एकदा शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु बॅट आणि यष्ट्यांमध्ये जे अंतर दिसलं त्या अंतरामधून चेंडूला मार्गस्थ केलं गोलंदाज दिलीप पाटील याने. आणि त्याचबरोबर चेंडू पडल्यानंतर थोडा आतल्या बाजूने वळलेला सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला. अखेर चेंडूने त्याचं साध्य साधलं. कट्यार काळजात घुसली. फलंदाज कल्पेश याला बाद करण्यामध्ये यश मिळालं गोलंदाज दिलीप पाटील यांना. या पद्धतीचं क्रिकेट अपेक्षित असतं प्रेक्षकांना, कारण क्रिकेट म्हटलं की ज्यामध्ये एकतर्फी जर लढत होत असेल तर प्रेक्षकांची निराशा होत असते असं आपण म्हणतो. क्रिकेटमध्ये जितकी चुरस जिवंत राहील, जितका चुरशीचा सामना, उत्कंठावर्धक सामना मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळेल, तितके प्रेक्षक खुश असतात, आनंदी असतात. आणि ही क्रीडानगरी श्री गुरुदत्त चौथा हिरवा क्रीडानगरी माणकोली या क्रीडानगरीमध्ये आपण आहोत. आणि संपूर्ण दिवसभर या क्रीडानगरीमध्ये खेळताना तुम्हाला थकवा जाणवणार नाही, कारण ग्रामस्थ मंडळ माणकोलीच्या वतीने फार मोठं कार्य इथे केलं गेलेलं आहे. त्याचबरोबर माणकोलीचे
सर्व ग्रामपंचायत पदाधिकारी, सर्व ग्रामस्थ, सगळी क्रिकेट व्यक्तिमत्व या सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन या क्रीडा नगरीसाठी अत्यंत मोलाचं राहिलेलं आहे। यावेळेस काय घडलेलं आहे, पुन्हा एकदा इथे चेंडू जाऊन यष्ट्यांवर आदळतोय आणि आणखी एकदा फलंदाज इथे बाद होत आहेत। बाद होणारा फलंदाज सतीश वारघडे बाद झालेले आहेत। वाघचौडे, यस सतीश वाघचौडे मला असं वाटतं प्लेड ऑन झालेले आहेत, कारण चेंडूबाईचा संपर्क आला होता, त्यानंतर चेंडू जाऊन यष्ट्यांवर आदळला होता, लेग स्टिक तिकडे उकाडली गेली होती, बेस डिसलॉज झाल्या होत्या। बघा आता या षटकाचं आपण जर विश्लेषण केलं तर याचा पूर्वार्ध जो आहे फलंदाजांनी त्याच्या नावावर केला होता। कल्पेशने 2 षटकार जरूर मिळवले होते, परंतु त्यानंतर आपला अनुभव इथे योग्य रीतीने वापरलेला आहे गोलंदाज दिलीप पाटील यांनी। याच पद्धतीने तुम्हाला परफॉर्मन्स करता आलं पाहिजे आणि त्यासाठी जाणले जातात दिलीप पाटील। लागोपाठचे 2 चेंडू, लागोपाठचे 2 फलंदाज बाद झालेले आहेत। या स्पर्धेमध्ये विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आलेला गोलंदाज आपण पाहू शकाल। न्यू बॅटर इन, नवीन फलंदाज आपण पाहिला तर तनिष आलेले आहेत। तनिष भोईरसाठी पुलल यांचा चेंडू, व्हॉट ए गुड लुकिंग कव्हर ड्राईव्ह, लॉफ्टेड ड्राईव्हचा फटका होता। कामेश तिकडे उपस्थित आहे, चेंडू अडवतायत, फेकी करतायत। 2 धाबा इथे निश्चितच मिळाल्या। या 2 धाबांनी हे षटक इथे संपेल आणि 2 षटकाचा खेळ संपला। एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिलं तर ते आहेत 27। 3 गडी बाद झालेले आहेत। 68 धावांचं लक्ष्य मैदानाच्या आतमध्ये गाठलं जात आहे। 68 धावा निर्धारित 4 षटकांमध्ये बनवणं हे अत्यंत मला असं वाटतं कठीण काम आहे, ते तितकं सोपं नाही। परंतु क्रिकेटमध्ये लिमिटेड ओव्हरचं क्रिकेट जर आपण पाहिलं तर त्यामध्ये एखादं षटक फलंदाजांच्या बाजूने गेलं की लगेच इक्वेशन बदलत असतं। क्षेत्ररक्षण करणारा संघ आपण वेळेचा अपव्यय करू नका, लगेचच आपल्याला क्रमांक 3चं षटक इथे मार्गस्थ करावं लागेल। तनिष आणि विश्वास हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उपस्थित आहेत। क्रमांक 3 साठी गोलंदाज भाविक पाटील याचा वापर करण्याचा निर्णय इथे संघ कर्णधाराने घेतलेला आहे। ही क्रीडा नगरी अत्यंत आकर्षक आहे। त्याचबरोबर या खेळपट्टीचा जर आपण विचार केला तर ही खेळपट्टी अशी आहे जी संपूर्ण दिवसभर फलंदाजांसाठी नंदनवन मानली जाते। रात्रीचं क्रिकेट थोडं बदलतं, पण ते फार मोठ्या अंशाने बदलतं असं नाही। आतापर्यंत मॅनहॅटन ग्रॅब जर आपण पाहिला तर लागोपाठची 2 षटकं, पहिल्या षटकामध्ये इथे धाबा आल्या होत्या 12 आणि या दुसऱ्या षटकामध्ये आलेले आहेत 15। कंपॅरिझन जर केली, पहिल्या इनिंगमध्ये फलंदाजी करणारा कालेर संघाच्या 7 धावा आल्या होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये त्यांच्या 11 धावा आल्या होत्या। म्हणजे आतापर्यंतची 2 षटकं ही फलंदाजांनी करणाऱ्या संघाने चांगला रनचेस दाखवलेला आहे। सावंदे स्पोर्ट्स, सावंदे संघ मैदानाच्या आतमध्ये धावांचा पाठलाग करतायत। जे लाईटचे टॉवर आहेत त्यांच्यावर त्यागाचं प्रतीक असणारा रंग आपण बघतोय। भगवा रंगाचे हे झेंडे फडकताना आपल्याला पाहायला मिळतात। ऑलमोस्ट यॉर्कर अटेम्प्ट केलेला आहे। गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी करतायत। फुलल यांचा चेंडू सातत्याने ठेवला जातो। विकेट टू विकेट गोलंदाजी तुम्हाला करता आली पाहिजे। खरं तर कधी कधी विकेट टू विकेट गोलंदाजी करत असताना चेंडू हाफ व्हॉलीमध्ये कन्वर्ट होतो, चेंडू ओव्हर पिचमध्ये कन्वर्ट होतो, त्यामध्ये मोठे फटके जरूर येत असतात, परंतु जास्तीत जास्त बेनिफिट आहे गोलंदाजाला त्यामधूनच मिळवता येतं, विकेट टू विकेट गोलंदाजीमधून। भाविक ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न इथे केला जातोय। सुरेख गोलंदाजी, चांगला चेंडू इथे प्रोड्यूस केला गोलंदाज भाविक याने। आज सकाळपासून 3 समालोचक खरं तर या स्पर्धेमध्ये जोडले गेलेले आहेत। कम्प्युटर कॉमेंटेटर सुभाष जुमा सर, त्याचबरोबर जयवंत पाटील सर आणि माझाही आवाज तुम्ही ऐकताय। आणि या समालोचकांच्या वतीने गुणलेखकाचीही भूमिका केली जात आहे, हे अत्यंत महत्त्वाचं आहे। कमी तिकडे आम्ही असं म्हटलं जातं। कधी कधी काही गोष्टी अशा असतात की जिकडे माणसाची प्रवृत्ती अशी असते की ज्याकडे बोट दाखवणं किंवा ज्यावर बोट ठेवणं अशी असते, परंतु काही व्यक्तिमत्व अशी असतात जी त्या गोष्टीला बगल देत असून आपण काय करू शकतो त्यामध्ये ॲडिशनल त्याकडे विचार करत असतात। स्वकर्मणा तमभ्यर्च्य अशा पद्धतीने गीतेमध्ये एक वचन आहे। तुम्हाला तुमची कर्मकुशलता चांगल्या कामासाठी वापरता आली पाहिजे।
फुललेंचा चेंडू, यावेळेस इथे एज लागली आणि फलंदाजांनीही या गोष्टीला स्वीकृती दिलेली आहे. पंचांच्या इशाऱ्याची वाट न बघता फलंदाज गणेश इथे खेळाडू कक्षाकडे परतत आहे. चांगली खेळाडू वृत्ती त्याच्या वतीने इथे दाखवली गेली आणि फलंदाज इथे झेलबादच्या रूपाने बाद झाला. (29) on the board with the loss of important 4 wickets and the run chase of 68 important runs. Good start given by batter Kalpesh. What an aggressive inning and outstanding remarkable job for his team he has done in the concern of batting. 29 on the board. This is the third over is in progress, being bowled by bowler Bhavik. Bhavik has made a great impact because he has bowled 4 balls and just conceded 3 runs and picked up 1 important wickets of disastrous batter Tanish. या बेसपॅनमध्ये ठेवलेला चेंडू आहे उजव्या बाहेरचा हा इम्पॅक्ट आपल्याला पाहायला मिळतो. पंच बाळा इकारे सर इथे ही धाव लेग बाईटच्या रूपाने पूर्ण झालेली आपल्याला दर्शित करत आहेत. 30 धावा याचबरोबर धावपलकावर आहेत. शेवटचा चेंडू यानंतर या षटकातील फेकला जाईल. सुरुवातीची 2 षटकं फलंदाजांनी त्यांच्या नावावर केली होती, परंतु भाविकने या सामन्यामध्ये चांगला इम्पॅक्ट निर्माण केलेला आहे गोलंदाजीच्या वतीने, कारण या षटकामध्ये गोलंदाजी करणाऱ्या संघाला त्याने प्रत्येक संघासाठी एकच रिव्ह्यू रेफरल दिला गेलेला असतो. याकडे ही लक्ष असणं अत्यंत गरजेचं आहे आणि आमचे पंच दक्ष आहेत, त्यांना त्या गोष्टीचं गांभीर्य आहे. रिव्ह्यू शिल्लक आहे, त्याचा वापर करण्याचा प्रयत्न फलंदाज करतायत. पंच मात्र फुल्ली कन्व्हिन्स्ड होते की हा चेंडू फेअर डिलिव्हरी आहे आणि त्याचीच पुष्टी केली जाते तिसऱ्या पंचांच्या वतीने. इट्स ए फेअर डिलिव्हरी. शेवटचा चेंडू येणे शेष. 18 धावांची गरज. हा फटका सुद्धा अत्यंत चांगला आहे. सागरला या इनिंग मधून फार मोठा आत्मविश्वास मिळेल. त्याचबरोबर सावंत स्पोर्ट्स सावंत संघाच्या संघ कर्णधारालाही या गोष्टीचा विचार करावा लागेल की सागरचा नेमका फलंदाजीचा क्रम कोणता असला पाहिजे. बॅटल अत्यंत चांगलं राहिलं, संघर्ष चांगला दाखवला फलंदाज सागर. त्याचबरोबर सावंत स्पोर्ट्स सावंत संघाने हा सामना जिंकलेला आहे. बंद्र्या मारुती काल्हेर संघाने जिंकलेल्या संघाचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. या सामन्यातील सामनावीर खेळाडू आपण शोधत आहोत. शरद पाटील या सामन्यामधील सामनावीर खेळाडू ठरलेला आहे. शरद आपण लवकरात लवकर यायचंय. सर्वप्रथम सामनावीराची आकर्षक ट्रॉफी हरेश माळी यांना विनंती करतो आपल्या शुभहस्ते द्यायचे. आकर्षक ट्रॉफी दिली जात आहे. त्यानंतर कॅप टी शर्ट्स आहे. टी शर्ट्स जो आम्हाला स्वर्गीय संतोष माळी यांच्या स्मरणार्थ सौभाग्यवती किरणताई हरेश माळी माजी सरपंच मांडकोली यांच्याकडून स्पॉन्सर करण्यात आलेले आहे. निवृत्ती पाटील आपल्या शुभहस्ते द्यायचं आहे. राजेश पाटील आपल्या शुभहस्ते कॅप द्यायचे जे आम्हाला नयन शंकर पाटील उद्योजक गुंदवली यांच्याकडून स्पॉन्सर करण्यात आलेले आहे. त्यानंतर स्नॅक्स नयन घरत वियान घरत त्यांच्या शुभहस्ते स्नॅक्स दिला जातोय जो आम्हाला विशाल मारू लोढा अप्पर ठाणे यांच्याकडून पुरस्कृत करण्यात आलेले आहे. सामनावीर शरद पाटील. शरद पाटील आपण पुढे यायचं आहे. निश्चितच सामनावीर शरद पाटील बंद्र्या मारुती काल्हेर संघाचा वेल डन वेल प्लेट. तर नवीन सामन्याला सुरुवात होणार. मी आपणास घेऊन जातोय कॉम्बॉक्स मध्ये सज्ज आहेत. ओव्हर टू यू मिस्टर सुभाषजी धुमाळ. खूप खूप धन्यवाद जयवंत पाटील सर. संरक्षण कक्षामध्ये
बॉल बॉक्स पाठवायचा आहे. नवीन चेंडूचा बॉक्स पाठवायचा आहे.